विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपली सगळी धडपड कशासाठी चालले? ड्रीम कॉलेजसाठी चाललंय. बरोबर आहे. हां. ड्रीम कॉलेज मिळालं, पण त्यातही मला हवी आहे ड्रीम प्लेसमेंट. इथे लिहिलंय मी 20 एल-पी-ए, एक लिहिलंय 20. हे पण ड्रीमच आहे बऱ्याच मुलांचं, नाही सगळ्यांचंच. पण तुम्हाला जर 24 एल-पी-ए, काही-काहींना 1-1 कोटीचं पॅकेज मिळतंय ना, मग आज तोच मुद्दा डिस्कस करायचा आहे आपल्याला, की एवढं चांगलं ड्रीम पॅकेज मिळवण्यासाठी काय करावं लागेल? क्रायटेरिया काय असणार आहे? तर मी पहिल्यांदा सांगतो. मी जरा एकदम छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत बरं का मला. मी तुम्हाला सांगू का? तुमचं स्वप्न काय आहे सांगा? ड्रीम पॅकेज मिळवायचं ओके. लाईफ सेट करायची अगोदरच लाईफमध्ये जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायची आपल्याला. बरोबर आहे आणि त्यासाठी पैसा लागतो. मग पॅकेज मोठं पाहिजे. बरोबर आहे. मग तुम्ही आत्तापासूनच व्हिज्युअलाइज करा. मॅनिफेस्टेशन म्हणतो ना ते करा. तुम्हाला जे स्वप्न आहे ते बघा आणि त्यासाठी एफर्ट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ह्या ज्या मोठ्या कंपन्या असतात ना, मी तुम्हाला सांगतो ना, काही बँका आहेत बरं का, बँक्स आहेत, इंटरनॅशनल बँक्स आहेत, त्यांचे पॅकेज पण एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. म्हणजे फक्त Googleच नाहीये, Microsoftच नाहीये लक्षात घ्या किंवा इतक्या कंपनी आहेत ना, जर्मन आहेत, फ्रान्सची कंपनी आहेत, भरपूर आहेत लक्षात घ्या, भरपूर काही कमी नाहीये. त्यांना आपल्यासारखी टॅलेंटेड लोकं पाहिजेतच. पण ऑब्व्हियसली पहिलाच क्रायटेरिया इथून स्टार्ट होऊ शकतो बरं का रे बाळांनो, एस-एस-सी. तुम्ही मला 10th स्टँडर्ड हो, 10th स्टँडर्डचे सुद्धा. अगदी मी तुम्हाला सांगू का? काही कंपन्या मात्र ना एक्स्ट्राऑर्डिनरी असतात बरं का. ते म्हणतात, की आम्हाला काय क्रायटेरियाशी देणं-घेणं नाहीये. आम्हाला तो कॅन्डिडेट महत्वाचा आहे. अशाच कंपन्या पाहिजेत, हे की नाही लक्षात घ्या. कारण काय होतं माहितीये का, की एस-एस-सी असू दे किंवा एच-एस-सी असू दे, इथं ना बरीचशी मुलं चुकतायत बरं का. पण हा व्हिडिओ बघणारी मुलं चुकणार नाहीत. त्यांना माहिती आहे 10वी ला तर तुम्हाला चांगलेच मार्क असणार आहेत. ऑब्व्हियसली चांगले असणार आहेत. पण आता 12वीत पण पाडायचे आहेत. हो, बोर्डच्या एक्झाममध्ये चांगला स्कोर करायचा आहे. ग्रुपिंग क्रायटेरिया नुसता क्लिअर करायचा नाहीये. माझं जर टार्गेट आहे 90 प्लस, 95 प्लस पर्सेंटेज. सर एवढे मार्क मिळतात का? 96% सुद्धा आपल्या मुलांना मिळालेत. 94% गेल्या वर्षीचा हायेस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो काही अवघड नाहीये. केलं तर होतंय सगळं. म्हणजे ह्या 2 एक्झामला पण हलक्यात घ्यायचं नाहीये आपल्याला. ह्या बोर्डच्या एक्झामचा क्रायटेरिया सुद्धा कन्सिडर केला जातो प्लेसमेंटच्या वेळेस. तो कंपनी टू कंपनी डिपेंड असतो बरं का लक्षात घ्या. व्हॅरी होतो म्हणूया आपण. मिनिमम 60% तरी क्रायटेरिया घेतात बरं का एच-एस-सीला. मग आता जी मुलं अगदी काठावर ग्रुप क्लिअर होतो ना, त्यांना सांगितलं की सगळ्याच कंपन्या नाहीत. काही कंपन्यांना चालतो कमी 60च्या कमी असलेला क्रायटेरिया पण चालतो. पण आपल्याला खूपच ड्रीम पॅकेज असेल, तर आपलं 12वीचे मार्क्स पण चांगलेच पाहिजेत. बरं आता मी 4 इम्पोर्टंट गोष्टी सांगतोय बरं का, मी तुम्हाला सांगतो. हे प्लेसमेंटसाठी अतिशय महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. खरोखर कॉलेज हा पहिला क्रायटेरिया आहे. लिहून घेताय माझ्याबरोबर तुम्ही सर? कॉलेज. ठीक आहे. मी इथे 1 नंबर टाकून लिहितोय सी. सी फॉर कॉलेज म्हणूया आपण. कॉलेज इम्पोर्टंट आहे बरं का. सिरियसली तुमचं कॉलेज हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज असलं पाहिजे. तिथं तुमचे चान्सेस खूप वाढतायत रे. नंबर ऑफ कंपनीज ज्या कंपनी येतायत प्लेसमेंट देण्यासाठी त्यांची संख्या सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी मुलींसाठी कमिन्स, वालचंद, व्ही-आय-टी, पी-सी-सी-ओ-ई यांच्या तुलनेत बाकीच्या कॉलेजमध्ये तेवढ्या कंपनीज येतायत का बाळांनो? लोकल लेव्हलला येतायत का? नाही आहेत. रिअॅलिटीमध्ये नाही आहेत. काही ठिकाणी दुर्दैव तुम्हाला सांगतो, कॉलेज मुलांना सांगतं, की स्वतःहून प्रयत्न करा आणि तुमचा जॉब लागला की आम्हाला सांगा. आणि त्या मुलांचे ते फोटो लावतात बाळांनो, की प्लेसमेंट झाली म्हणून 100% सिरियसली. कॉलेजच्या बाहेर जर बोर्ड लावला असेल ना 100% प्लेसमेंट आणि त्यातले फोटो जर एक जर ओळखीचा असेल, तर चौकशी करा. बरं इकडं आता जास्त घुसायचं नाही आपल्याला. आपल्याला ड्रीम कॉलेज पाहिजे बेस्ट कॉलेज. आता त्या कॉलेजमध्ये सुद्धा बरं का ब्रांच इम्पोर्टंट आहे बरं का रे बाळांनो. सिरियसली. नो डाउट सी-एसच्या मुलांचं पॅकेज पटकन मिळतं त्यांना बरं का. सी-एस त्या खालोखाल मग आय-टी, ए-आय असं म्हणूया आपण हां. पण याचा अर्थ सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल घ्यायचंच नाही असं आहे का? बिलकुल नाही बरं का. काही कॉलेजेस असे आहेत तिथे सिव्हिलच्या मुलांना पण छान पॅकेजेस मिळतात. हां, मिळतायत. गोदरेज सारखी कंपनी येते, एल-एन-टी सारखी कंपनी येते लक्षात घ्या. लार्सन अँड टुब्रो खूप आहेत किंवा माझे काही रिलेटिव्ह जवळचे आहेत, की ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय आणि ते अशा कंपनीमध्ये आहेत, की ज्यांच्याकडे मोठे-मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत अख्ख्या जगात. स्टेडियम तयार करायचं काम असेल किंवा कुठलेही मोठे-मोठे काम आहेत ना लक्षात घ्या. आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगला सुद्धा जॉब आहेत. नाही असं नाही. ती तर बेसिक ब्रांच आहे. म्हणजे ब्रांच इम्पोर्टंट आहे बरं का. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय लिहिलं रे? थांबा, थांबा. मला पहिल्यांदा हे लिहायचं सी-जी डॉट, डॉट, डॉट. आता कळालं असेल तुम्हाला. तुमचा 4ही वर्षाचा स्कोर पण इम्पोर्टंट आहे. त्याच्याबद्दल मी बोलणार आहे बरं का. ते पण बोलणार आहे. तुमच्या मनात शंका असणार आहे. बॅकलॉग ह्याच्याबद्दल बोलायचं आहे आपल्याला नेक्स्ट स्लाईडमध्ये लक्षात घ्या. सी-जी-पी इम्पोर्टंट आहे.
हां आणि सगळ्यात इम्पोर्टंट आहे तुमचं स्किल. हां, त्याच्यावर सतत काम करावं लागणार आहे. व्हिज्युअलाइज करतोय, ते मॅनिफेस्टेशन करतोय, पण तुला तुझ्यावर काम करावं लागणार आहे. तर तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होणार आहे. हेही अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे लक्षात घ्या. मग आता डोक्यात आलं तुमच्या. हे 4 पॉइंट तुम्ही नोट डाउन करून ठेवले. हां, आता हा बॅकलॉग काय प्रकार आहे? मी तुम्हाला सांगतो. एका सेमला 4-5 सब्जेक्ट, 6 सब्जेक्ट असतात. दुर्दैवानं कदाचित एखादा सब्जेक्ट राहू शकतो, राहू शकतो. आता थ्री इडियटमध्ये ना, थ्री इडियटमध्ये बहुतेक प्लेसमेंटचा एक सीन होता बरं का आणि त्यात आपले जे तिघं आहेत, काय रॅन्चो किंवा आणखीन काय नाव होतं रे? काय काय नाव होतं त्या तिघांची बरं का? आमिर खान होता, आहे की नाही? मग त्यात ना एक तो त्यातलाच एक प्रश्न विचारतो, की प्लेसमेंट झाले आणि जर फेल झाला तर सब्जेक्ट राहिला तर काय होणार? मग त्यानंतरचा सीन तो कटच केला होता लक्षात घ्या. पण बऱ्याच मुलांच्या प्रश्न तो मनात असतो, की माझी प्लेसमेंट झाली आणि माझा सब्जेक्ट राहिला तर? मग कंपन्या ना काय करतात, की ॲक्टिव्ह बॅकलॉग आणि पॅसिव्ह बॅकलॉग असे 2 टाइप आहेत म्हणूया आपण. म्हणजे आता तुम्हाला सांगतो तर डिटेलमध्ये घुसत नाही मी. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे एखादी कंपनी इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे आणि तुमचा एखादा सब्जेक्ट बॅकला असेल, तरी काही कंपनीना तो चालवू शकतो. कदाचित त्याला ते ॲक्टिव्ह बॅकलॉग म्हणतात. पण नंतर तुम्ही तो सब्जेक्ट क्लिअर केला, तर तो पॅसिव्हमध्ये जाईल. पण ज्या ड्रीम पॅकेज देणाऱ्या कंपनी आहेत ना, त्यांना बॅकलॉगच नको आहेत. का करायचंय बॅकलॉग? बॅकलॉग ठेवायचंच नाहीये लक्षात घ्या. कधीच राहू नये तुमचा बॅकलॉग असं मी पण तुम्हाला सांगतोय बरं का. त्यामुळे हा डोक्यातून काढून टाका, की बॅकलॉग ठेवायचंच नाही. पण चुकून होऊ शकतं ना. काही कंपन्यांना चालतो एखादा बॅकलॉग असेल, पण तुम्ही नंतर कव्हर केला. म्हणजे बघा ना 3rd इयर, फायनल इयरला प्लेसमेंटला कंपनी येते. एक सेमेस्टर तुमची झाली. कदाचित त्याचा रिझल्ट पण लागलेला नसतो, तोपर्यंत कंपनी येऊ शकते बरं का. म्हणून तर कॉलेज इम्पोर्टंट आहे. बरं, मग त्यावेळेस ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह बॅकलॉग हे लक्षात आलं. बॅकलॉग ठेवायचंच नाही हे बी तुमच्या लक्षात आलंय. हां, आता जे दी बेस्ट कॉलेजेस आहेत ना, ते तुमची एम-कॅट सारखी एक्झाम घेतात. अगदी त्यात इंग्लिश सारखा सब्जेक्ट पण असतो. हो. एस्से, निबंध लिहायला लागतो. पी-आय-सी-टी सारखं कॉलेजमध्ये निबंध सुद्धा लिहायचे आहेत. ह्या असल्या एक्झाममध्ये. तुम्हाला तिथं कोडिंगबद्दल पण प्रश्न असणार आहेत. थांबा ना, हे असल्या एक्झाम. नाहीतर मी तुम्हाला सांगतो ॲप्टिट्यूड पण त्यात असतं लक्षात घ्या. म्हणजे ॲप्टिट्यूड ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. स्कॉलरशिप एक्झाम अगदी तसंच म्हणूया आपण. व्हर्बल, नॉन व्हर्बल रिझनिंग वगैरे. म्हणजे बघा ना रे, की आपल्याला एखादं ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते की नाही सांगा बघू? किती धडपड करावी लागते. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ जो मी बनवतोय ना, मला खूप आनंद होतोय. कोणत्या गोष्टीचा आनंद होतोय मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला सुरुवातीला कळते, की काय करायचंय ते. सगळ्यात इम्पोर्टंट इंटरव्ह्यू. मी तुम्हाला सांगतो कम्युनिकेशन स्किल इम्पोर्टंट पाहिजे. हां, म्हणजे मी तुम्हाला सांगतो जर बोलणारा व्यक्ती असेल, ओके, तर तो काहीही करू शकतो. सिरियसली कम्युनिकेशन स्किल पाहिजे. तुम्हाला स्वतःबद्दल बोलता आलं पाहिजे. काय तुमच्यात आहे ते समोरच्याला दाखवता आलं पाहिजे. इंटरव्ह्यू स्किल आणि हे अनुभवानं होतं मी मान्य करतो. पण आपल्याला ना अगोदरच सगळं तयारी करायची आहे. म्हणजे आता कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायचे त्यासाठी तुम्ही Play Storeवरून किंवा iPhone असेल तर त्यांचं कुठलं Apple स्टोअरमध्ये म्हणूया आपण, बरेचसे असे ॲप्लिकेशन आहेत कम्युनिकेशन स्किलशी रिलेटेड. फ्री असतील, थोडेफार चार्जेस 100-200 असतील. पण तिथं तुम्ही इन्व्हेस्ट करा ना. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, पुण्यात राहायला गेलेला मुलगा दर शनिवार-रविवारी नाही म्हणलं तरी महिन्यातून 2, 2,500, ₹3,000 तर खर्च करतोच एक्स्ट्रा. मग महिन्याला ₹200 ला एखादं ॲप असेल, त्यात कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होत असतील, तर वेळ द्यायला काय हरकत आहे? बरोबर आहे सांगा बघू. म्हणजे तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करा. हो, तुमच्यात कमतरता काय आहेत बघा. त्यातून पुढे या. मग आपल्याला ड्रीम हे कमीच आहे लक्षात घ्या. करोडो तुम्ही कमवले पाहिजेत लक्षात घ्या. हायेस्ट पॅकेज तुम्हाला मिळालं पाहिजे. पण हे जे सगळे पॉइंट सांगितलेत याचा जर विचार केला, तर किती सिन्सिअर बनावं लागेल की नाही आपल्याला. मग तुम्ही जर आता 12th स्टँडर्डची मुलं असाल, तर तुम्ही काय केलं पाहिजे रे बाळांनो? मी तुम्हाला सांगतो. तुम्ही स्वतःला एक शिस्त लावली पाहिजे. माझं हे टार्गेट आहे, ते मला अचीव्ह करायचंय. मग त्यासाठी मी अगदी छान मेहनत घेणार. ते लिहून द्या कुठेतरी. लिहा, लिहा. एक डायरी मेंटेन करा. रोज झोपताना दिवसभर काय केले ते लिहा अगोदर. उद्या काय करायचं त्याचा प्लॅन तयार करा. हो. तुम्हाला सांगतो जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला 20-30 लाख रुपयाचं पेमेंट देणार आहे, तेव्हा ऑब्व्हियसली ती म्हणणार नाही, "ये बाबा बस, हे घेऊन जा पैसे." नाही. तेवढं काम करून घेतलं जाणार आहे. तिथेही कष्ट करावे लागणार आहेत लक्षात घ्या. मग आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. की आत्तापर्यंत जर टाईमपास केला असेल 12th स्टँडर्ड, तर तो बंद करा. सिरियसली अभ्यासाला सुरुवात करा. तुमच्यात क्षमता असेल तर करा, मी ते पण सांगतोय. होत नसेल तर घरातल्यांना सांगा, की हे होईना माझ्याकडून म्हणूया आपण. मग मला तुम्ही दुसरा कुठलातरी मार्ग निवडा. मी सांगतो 24 वर्षात माझे हजारो स्टुडंट असे आहेत, की जे ठीक आहे शिक्षणात जास्त पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. पण ते आज त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत.
कोणत्या ना कोणतरी बिझनेस करतायत, फार हायर लेव्हलनं करतायत, छान करतायत. ओके. मग मी त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, आताही माझ्या मुलांना मी सांगतो क्लासमधल्या, की तुम्ही तुमची आवड ओळखा. ओके. पण तुमच्यात ते स्किल असेल हां, तुम्ही सी सारख्या कॉलेजला टार्गेट करत असाल, एम असेल तुमचं म्हणूया आपण, तर हेही तुमचं एम असलं पाहिजे. ह्याही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. म्हणजे इंग्लिश इम्प्रूव्ह करा, ॲप्टिट्यूड टेस्ट इम्प्रूव्ह करा, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा. अरे बापरे! होतं बाळांनो, सगळंच होतं. सगळं वेळेनुसार होतं लक्षात घ्या. मग पहिली गोष्ट आपलं चॅनल रेग्युलर फॉलो करायचंय तुम्हाला हे लक्षात घ्या. रेग्युलर फॉलो करत राहायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक आवडतात. लाइक करायला विसरू नका. लाइक करा, शेअर करा. YouTubeवर आहे तर म्हणावंच लागतंय सबस्क्राईब केलं का बघा ते पहिला करा. ठीक आहे. मग 4 वर्षांनी, 5 वर्षांनी पेढे घेऊन येणारी मुलं मला पाहिजेत. येतायत. दरवर्षी मुलं येतायत म्हणूया आपण. लास्ट 2 दिवसापूर्वी कमेन्समधली माझी एक स्टुडंट आली होती. फ्रान्सची कुठली कंपनी आहे, बेंगलोरला तिची प्लेसमेंट झालेली आहे. किती आनंद! बघता-बघता 4 वर्ष निघून गेले. व ती एकटीच नाहीये. माझ्या वालचंदमधले स्टुडंट असतील, सी मधले स्टुडंट आहेत, पी-आय-सी-टी मधले स्टुडंट आहेत. सगळ्यांची प्लेसमेंट छान होते. मला तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट.